नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 4 जानेवारी 2023 पासून म्हणजेच कवयित्री इंदिरा संत यांच्या जयंती दिनापासून दर बुधवारी दर आठवड्याला आपण नियमितपणे नवनवीन कविता या काव्यशेला उपक्रमातून ऐकल्या. आज 52वा आठवडा म्हणजे या काव्यशेला या उपक्रमाचा शेवटचा भाग, शेवटचा बुधवार, शेवटची रचना 52वी रक्तामध्ये ओढ मातीची. कविता इंदिरा संत यांचीच आहे. तर बघूया. रक्तामध्ये ओढ मातीची. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधी मध्ये डुबावे, दोघात दवात भिजल्या प्राजक्तापरी ओल्या शरदामधी निथळावे. हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे, वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपली उद्भावा कचभार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर. आणिक तुझ्या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे, उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे तुझला द्यावे. आणिक तुझ्या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे, उभे राहुनी असे अधांतरी तुझला द्यावे तुझला द्यावे, तुझला द्यावे तुझला द्यावे. कवयित्री इंदिरा संत यांची ही सुंदर रचना रक्तामध्ये ओढ मातीची आज आपण या 52व्या भागामध्ये काव्यशेलाच्या शेवटच्या भागामध्ये ऐकले. या उपक्रमासाठी आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. अशाच पद्धतीचे वेगवेगळे निरनिराळे उपक्रम, काही विषय ज्यावरती व्हिडिओ बनवणं आवश्यक असं वाटत असेल तर सर्व रसिक प्रेक्षकांना एक विनंती की त्यांनी कमेंट बॉक्समधून आपल्या प्रतिक्रिया सूचना नक्की कळवा. त्यानुसार आपण यूट्यूब चॅनल एक पाऊल पुढे या आपल्या सर्वांच्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती ते विषय घेण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करूया. आपले प्रेम असेच अखंड राहू दे. विषय व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन उपक्रमासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.